सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा तालुक्यात आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। विठू माऊली पालखी सोहळा, दिंडी, वृक्षदिंडी, तालुक्यातील शैक्षणिक संस्थांसह विठू नामाचा गजर। चोपडा तालुक्यातील आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल मंदिरावरती भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच भावी दर्शन घेत होते। या विठ्ठल रुक्माईच्या देवस्थानाच्या वतीने शहरात पालखी सोहळा व तालुक्यातील शैक्षणिक संस्थांसह दिंडी सोहळा काढण्यात येत होता व विठू नामाचा गजर केला जात होता। यावेळी आषाढीच्या वारी निमित्त संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण असून ग्रामीण भागातही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईची वेशभूषा करून लेझिम, फुगडी, टाळ, मृदुंगाच्या तालावर खेळत आनंद साजरा केला जात होता व विठ्ठल मंदिरावरती आकर्षक रोषणाई आणि विठू माऊलीची विधिवत पूजा करून महापूजा करण्यात येत होतं। यावेळी भाविकांना प्रसाद म्हणून केळी, उपवासाचे लाडू भाविकांना प्रसाद म्हणून दिला जात होता व सकाळपासून देवाने जोरदार पावसाची हजेरी लावली होती। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। पालखी सोहळा आहे, कसा असतो आपला उत्सव। आमच्या पाटीलगडीमध्ये हे एकदम पुरातन मंदिर आहे, म्हणजे याला सांगता येणार नाही की किती वर्षापासून जुनं मंदिर असल्यामुळे याची परंपरा कायम राखण्यासाठी आमचे तरुण वर्ग आणि सर्व महिला मंडळ वगैरे, भजनी वगैरे मंडळ सर्व आम्ही या परंपरा चालू ठेवलेली आहे। आणि या आषाढी एकादशी निमित्त आम्ही पूर्ण पाटीलगडीमध्ये पूर्ण एरिया मंगळपुरा, खायवाळा या पद्धतीने पालखी सोहळा एक रंगात एका स्थार तुलात भजनी मंडळ वगैरे करून तर आम्ही एक परंपरा चालवत आहे। या दिंडी सोहळा, पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहे, याबद्दल काय सांगणार?
महिलांचे ते इतके उत्स्फूर्त प्रतिसाद आहे इथं की सर्व महिला मंडळांचे मंदिरच सांभाळलेलं आहे आमच्या पाटीलगडीमध्ये आणि त्या मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांचा फार मोठा हातभार आहे महिलांच्याचमुळे आम्ही एवढं त्यात संघटित होतो आहे परत. आज आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने महिला आहे. काय सांगणार या संदर्भात? आमचा विठ्ठल मंदिर आहे ना, ते 91मध्ये बांधलेलं आहे. 92मध्ये मूर्त्या बसलेल्या आहे आणि आम्ही दर गुरुवार दर एकादशी आम्ही सर्व बाया आम्ही सर्व मंदिरात बसतो. सर्वांची आमची एकी आहे. जर काही कुठलं काटलं काही पण आम्ही बाया बी करू शकतात, माणसं बी करतात आणि आम्ही सर्व पैसे गोळा करून आम्ही काही बी कार्यक्रम आम्ही सुरू असतो आमच्याला काही. आता आज जो पालखी सोहळा आहे या पालखी सोहळ्याचं स्वरूप कसं आहे? असं इकडनं जायचं पाटीलगडी पुरा पाटीलगडीमध्ये खाईवाडा हां तिकडून नदीकडून असं मग यायचं आपल्याला.